आता माझा साधा सरळ प्रश्न आहे, इथं सप्ताह कमिटीचे भरपूर लोक बसले, तरुण वर्ग उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा. सप्त्याला पुढे येऊन बसणं तरुण वर्गाने ही खूप मोठी गोष्ट आहे महाराज. वा. मग अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, एवढ्या वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, बरोबर का नाही? बोलत जा, माझं कीर्तन साध्या सरळ आहे, सोप्या भाषेत आहे, फक्त बोलत जा. कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं बोलवले असतील एवढ्या वर्षात. कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. त्यातले कितीतरी महाराज लोक गेले असतील. त्यांचं काही चुकले? मध्ये कोरोनाचा काळ होता ना, एखादा महाराज आपल्या हातात नाही ना महाराज. वा वा. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, नीट फक्त लक्ष देऊन ऐका. मग एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले एवढ्या वर्षात, मग हा जो अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का हा? अजिबात नाही महाराज. सप्ताह कशासाठी करायचा? नीट लक्ष द्या. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होती: देव, देश आणि धर्म. आता प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय, बरोबर का नाही? हो. शाळेत जाणारे पोर शाळेत जातो का? घाबरू नको अजिबात. शाळेत जातो ना? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. अहो असंच झालं, मी एका कीर्तनात विचारलं पोराला, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. असं गडबड नको व्हायला. इंग्लिश मिडियममध्ये का मराठी? इंग्लिशमध्ये आहे का? शाळेत प्लेज आहे का? प्लेज आहे का? काय आहे प्लेज? इंडिया इज माय कंट्री. सर्वांनी टाळ्या वाजवा पोरासाठी. वा वा वा. किती सुंदर. इंडिया इज माय कंट्री. मी पण कॉन्व्हेंट स्कूलचाच आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ. आपलंच, आपण सेम सेम आहे. हां. इंडिया इज माय कंट्री. मराठीत भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे बघा. भारत, भारत माझा का आपला? माझं आहे का नाही? माझं म्हटल्यावर प्रेम असतं. तरुण पोरांनो नीट लक्ष द्या. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं आपण म्हणतो गाडी, मला आवाज येऊ द्या, गाडी, थोडा थोडा अजून जास्त, गाडी, बंगला, जमीन, बायको. बायको माझीच ना. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? आता एवढं सुंदर मंदिर आहे महाराज. मंदिर बघितलं तुम्ही? मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर गावचं मंदिर, आपलं मंदिर, सार्वजनिक मंदिर, नाही का? आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. आता हा समोर माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही महाराज? हो. मग तसं भारत, भारत माझा देश आहे. विठाला विठाला हो. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. आणि खरंच आहे महाराज. त्याला हो किती सुंदर वर्णन आहे बघा त्याला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वा वा वा. आवडलं की लगेच टाळ्या वाजवायचे, त्याला असं लोड नाही घ्यायचं. आमचा सर्वांचा जो उत्साह आहे तो तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही खुश तर आम्ही डबल खुश. हां, त्यामुळे टेन्शन मेन्शन आहे का तुम्हाला? काय हां, असं मला सांगा, प्रवास करून कोण आलं?
आज 4था दिवस आहे, घरी नाही, कंटिन्यू घरीच नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, प्रवास करून कोण आलं? मी आलो. मी कसा दिसतोय तुम्हाला? हा, फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठले? हो, तुम्ही कुठले? इथलीच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? फ्रेश बसा. पुरुष मंडळी काय टेन्शन काय? कोणावर कर्ज बिर्ज काय? आणि जरी असलं, वाक्य नाही काय, जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द म्हणतात. बरं, कर्जावाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं 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 फ्रेश बसा, लोड मध्ये बसू नका. विठाला विठाला हो, सप्ताह केल्यामुळं देशाविषयी प्रेम वाढतं, आस्था वाढते. देश झालं, आता दुसरी गोष्ट धर्म. आता नीट लक्ष द्या, धर्माचा विषय. आता धर्म म्हटल्यावरती लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. आपला धर्म खरा टिकवला कोणी हो? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. मंदिरावरती कळस कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वा 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 वा. मला ते मगाशी सूचना द्यायची राहिली, ते कार्यकर्ते माझ्याजवळ आले. ते म्हटले की इथून पुढं सप्त्यामध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन असेल तेव्हा कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन होईल. वा. आणि खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर संकल्पना या सर्व सप्ताह कमिटीने, तरुण पोरांनी केलेले आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा, ही काळाची गरज आहे महाराज. वा, खूप सुंदर नियोजन महाराज. वा, आपला खरा धर्म टिकवला त्यांनी महाराज. हे मंदिरावरती कळस आहे कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराज. दारापुढं तुळस आहे कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वा वा, त्यांचा अवतार कार्य झालं नसतं, धर्म टिकला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या सप्त्याला एवढे वर्ष झाले असते का? आजचा महाराज अहो सप्ताच नाही तो महाराज कुठं? हा, शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ मासाहेब. वा वा, जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती. मग खरे उपकार कोणाचे आहेत? जिजाऊ मासाहेबांचे महाराज आपल्यावरती. त्यांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले महाराज. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई. वा वा. एकच वाक्य बोललो, टाळ्या झाला. अजून म्हणायचंय पण टाळ्या कोणासाठी होत्या? वा वा, साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. परत परत एकदा एकदा परत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा. ए माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. हा, एक साथ टाळ्या.
टाळ्या शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती राजांचा अधिपती दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती बोला दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे अंधार झाला अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला अंधार फार झाला दिवा पाहिजे टाळ्या टाळ्या थांबलेल्या पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे बोला देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे जय भवानी अरे जय भवानी त्यांच्यासाठी टाळ झालं वा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज प्रमाणे प्रमाण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मग बोला मंडळी पटकन सप्ताह कशासाठी करायचा धर्म टिकवण्यासाठी महाराज देव देश आणि धर्म तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह दिवस 6व्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली माझ्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतो कीर्तनाला मग आतापर्यंत चाललं काय होत विठाला 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 आजच्या अभंगामध्ये एक साधक तुकोबारायांजवळ गेला आणि तुकोबारायांजवळ गेल्यानंतर तुकोबारायांना म्हणला का हो महाराज तुम्ही एवढं देवदेव करता देवाची भक्ती करता तो देव तुम्ही ठेवलाय कुठं तुकोबाराय म्हटले काही पण बडबड करू नको देव ठेवला नाही साठवला देव काय केला साठवला साठविला हरी आता देव कुठं साठवला हृदयात साठवला आता बघा हृदयाला आपण काय बनवतोय हे महत्वाचं आहे ज्याच्या हृदयामध्ये जनावर आहे तो हृदय गोठा आहे ज्याच्या हृदयामध्ये हिरो हिरोईनी आहे तो हृदय थिएटर आहे ज्याच्या हृदयामध्ये बायका पोर आहे ते हृदय घर आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे ते हृदय मंदिर आहे आजचा अभंगाचं पहिलं कडवं नीट लक्ष द्या साठविला हरी जी हृदय मंदिरी तुकोबऱ्यांनी हरी साठवला कुठं हृदयात त्यामुळे ते हृदय काय झालं जी ही हृदय मंदिरी मंदिर झालं मग दुसरा प्रश्न साधकाने विचारला का हो महाराज तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवलं हृदयाचं मंदिर झालं इथपर्यंत ठीक आहे पण त्याचा काय फायदा कारण आज प्रत्येक गोष्ट कशासाठी केली जाते मोकळं बोला कशासाठी फायद्यासाठी तुम्हाला उदाहरण देऊ का समजा तुमच्या घरी एखादा माणूस कामाला ठेवला तुम्ही तर तो तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारतो हा पगार किती देणार रोजंदारी किती देणार बाबा लोक सुद्धा म्हणतात महाराज लोक मी मोकळं बोलतो महाराज हा म्हणजे प्रत्येक गोष्ट कशासाठी काय बोलावं
बरं, प्रत्येक गोष्टीत फायदा बघितला जातो महाराज. मग तुकोबरायांना प्रश्न विचारला, का हो महाराज तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवले पण फायदा? त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. येरझार या शब्दाचा अर्थ काय? जन्म मृत्यूचा फेरा. जन्माला येणं आणि मरणं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जन्नी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया हरे पाये मुरारे. जन्माला येणं आणि मरणं हे जे येरझार आहे त्यांची संपून गेली. कोणाची? ज्यांनी बोलत जा, ज्यांनी देव हृदयामध्ये साठवला आणि झाला सफळ व्यापार. मग तुकोबारांना परत प्रश्न विचारला साधकाने, का हो महाराज येरझार संपली, तुमचा सफळ झाला, सगळ्या गोष्टी जन्माला आल्याचं सार्थक झालं महाराज, पण तुम्हाला जीवनामध्ये कुठली चिंता भय वगैरे काय आहे का? तुकोबारा म्हटले, काय बोलता, हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा का भगवंत हृदयामध्ये साठवले त्या माणसाला भय चिंता काही नाही. आणि एकदा का हरी आले की त्याच्या जीवनामध्ये कुठलेच विकार उरत नाही. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि कीर्तनाला अजून सुरुवातच आहे का? विठाला 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 विठाला. आता कीर्तनाला सुरुवात झाली. इकडे लक्ष द्या. जगामध्ये 3 गोष्टी आहेत. जगामध्ये 3 गोष्टी आहेत. काही गोष्टींची गरज नाही. काही गोष्टींची गरज नाही. काही गोष्टी कराव्या लागतील आणि काही गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही. किती झाले? थोडा थोडा ते बंद करा, थोडा आवाज केलं ना. काही गोष्टींची गरज नाही. पहिलं वाक्य, काही गोष्टींची गरज नाही. वाईट वागण्याची अजिबात गरज, वाईट वागण्याची अजिबात गरज नाही. काय वाईट वागायची गरज आहे? देवाने आपल्याला सुंदर नरदेह दिलाय, कोणाला मिळत नाही, आपल्याला मिळालाय. वाईट वागायची गरजच काय? या नरदेहामध्ये येऊन परमार्थ करा ना, देवाची भक्ती करा ना. अरे परमार्थ केलाच पाहिजे, पण मी म्हणतो परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. काही जण म्हणतात महाराज तरुणपणात नको, आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. कधी? कधी? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मी एवढा जीव कशाला काढला असतं? काही जण म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. पण माझा त्यांना साधा प्रश्न आहे म्हातारपणी परमार्थ करू म्हणणाऱ्यांना. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. जे म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू, त्यांना म्हातारपणी येईलच कशावरून? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. काळ काय विचारून येणार आहे काय? कधी येऊ शकतो ना, क्षणाची गॅरंटी नाही. तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती कधी केली? कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. माऊलींनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली? 16व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी देशात भ्रमण कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य गीतेवर भाष्य केलं कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आणि लोक म्हणतात 16वं वर्ष, 16वं वर्ष. अहो धोक्याचं नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला, 16व्या वर्षी. आणि आपण काय करतोय महाराज? हो, तरुणपणी परमार्थाला लागा महाराज. माझा पुढचा एक साधा प्रश्न, उत्तर द्या फक्त, ज्याला माहित असेल त्यांनी, अजिबात घाबरू नका. मला असा एखादा संत दाखवा, एखादा की ज्यांनी म्हातारपणी परमार्थ केला आणि संत झाले. निवांत डोकं घालून उत्तर द्या. की जर बाबा 60 वय झाले, 70 वय झाले आणि त्यांनी माळ घातली आणि संत झाला. एखादा महाराष्ट्र ही संतांची. मग एखादा संत दाखवा की म्हातारपणी परमार्थाला लागला आणि संत झाला. एक सुद्धा नाही महाराज, सापडणार सुद्धा नाही. तरुणपणी परमार्थ केला पाहिजे. वाईट वागण्याची अजिबात गरज नाही. पहिलं वाक्य, काही गोष्टी करायची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. नीतीने जर पोट भरत असेल तर अनीतीने कमवण्यात काही अर्थ नाही. पोरांनो, 35 मार्काचा पेपर जर मनानं लिहिता येत असेल तर कॉपी करून 1 तास वाया घालवण्यात काही अर्थ नाही. वा हो.
आहे त्या पगारात जर 2 टाइम सुखानं खाता येत असेल तर गरिबाचे पैसे खाण्यात अर्थ नाही. थोडक्यात वाईट वागण्याची अजिबात गरज नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, काही गोष्टी कराव्या लागतील. अन्न, वस्त्र आणि निवारा कमवावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. रोटी, कपडा आणि मकान, अन्न, वस्त्र, निवारा कमवावा लागेल. अन्न, चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. आता काय महिना चालू आहे? काही ना, श्रावण सुद्धा नाही, अशी सुद्धा माणसं आहेत. हो, अन्न चांगलं सात्विक खाल्लं पाहिजे महाराज. हो, अन्न, वस्त्र, कपडे चांगले घातले पाहिजे. निवारा, घर चांगलं पाहिजे महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला? तुमचं घर किती मोठं आहे काही घेणं देणं नाही. तुमच्या घरापुढे किती मोठं अंगण आहे काही घेणं देणं नाही. तुमच्या घर किती मजल्याचं आहे काही घेणं देणं नाही. तुमच्या घराला कोणता रंग आहे काही घेणं देणं नाही. तुमच्या घरापुढे किती मोठ्या गाड्या आहे काही घेणं देणं नाही. घरातली माणसं कशी आहे हे फार महत्वाचं आहे. घरातली माणसं महत्वाची महाराज. ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर केला जातो, ज्या घरामध्ये लहान्यांना समजून घेतलं जातं, ज्या घरामध्ये पाहुण्यांना आल्यावर आदरातिथ्य केलं जातं, ज्या घरामध्ये माणसं वारकरी आहे, ते घर कुठल्याही मंदिरापेक्षा कमी नाही. घर फार महत्वाचं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा कमवावा लागेल. दुसरा मुद्दा संपला. आता तिसरा मुद्दा, काही गोष्टी कराव्याच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. देवाची भक्ती ही करावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. मनुष्य जन्म मिळालाय, देवाची भक्ती केलीच पाहिजे. कारण कधी जाईल याची गॅरंटी नाही महाराज. गॅरंटी नाही महाराज. हे माझं माझं करूत बसू नका. माझं माझं काही ना, सवय असते बघा, हे माझं आहे, हे माझं आहे, या बाबळीपर्यंत सुद्धा त्या बाबळीपर्यंत सगळं तू इथं येऊनच दाखव, मग तू ये. आणि हे जे माझे माझे करणारे असतात ना, त्यांचं ऐकून देववरती हसत असतो. देव म्हणतो सगळा 7-12 तर माझ्या नावावर आहे, तुला तर फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तुझा एकदा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर येऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू कसला मालक? एक वाक्य सांगू का? कितीही करा, कितीही काही करा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. बोला, उड़ी जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ी जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. ए तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले. हा, काय करी? तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ओ पिंजरा, महिला म्हणलं पिंजरा खाली. आता कीर्तन झाल्यावर घरी म्हणतच जायचं पिंजरा. चप्पल घालताना म्हणायचं बया माई चप्पल कुठे गेली? पिंजरा, पिंजरा खाली महाराज. किती कमवा पिंजरा खाली महाराज, किती काही करा पिंजरा खाली महाराज. जो आलाय तो एक ने दिवस जाणार आहे. येताना उघडा आलाय, जाताना उघडा कसा जाणार? झाकून जाणार, पण काय घेऊन जाणार नाही महाराज. वा वा वा. आता इकडे इकडे लक्ष द्या महाराज. हो, काही लोक असे आहेत ना महाराज, मला भरपूर भेटलेत. ते म्हणतात महाराज यम लय वाईट. यम नाही 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 नाही, यम लय वाईट. म्हटलं काय झालं काय? माया भावाला घेऊन गेला, माया बायकोला घेऊन गेला, माया आई बापाला घेऊन गेला. मी त्याला म्हटलं भाऊ, यमासारखा चांगला देव नाही. महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? मी म्हटलं हे बघ, यम डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही. डायरेक्ट येऊन कोणी घेऊन जात? यम अगोदर 3 मिस कॉल देत असतो.
फक्त ते मिस कॉल तुम्हाला समजले पाहिजे, डायरेक्ट कोणी घेऊन जात नाही. मग तो मला असं म्हणला, महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं, भाऊ तुझाच काय, तुझ्या अख्खा खानदानाचा नंबर आहे यमक, तू असं काय करतो? त्याला म्हणलं यम डायरेक्ट येत नाही, तो 3 मिस कॉल देतो. मग त्याला मी सांगायला सुरुवात केली, पहिला मिस कॉल. आता मला तरी असं वाटतं इथं बसलेल्यापैकी 80% लोकांना तरी तो मिस कॉल आलेला आहे. पहिला मिस कॉल बरं का, पहिला मिस कॉल 80% लोकांना. तुम्हाला काय, मला सुद्धा आलाय. आता त्यांना बरं वाटलं. तुम्ही म्हणाल कोणता मिस कॉल? नीट लक्ष द्या, कोणता मिस कॉल? काळी केस पांढरे होणे. हा आता म्हणतात बरोबर आहे, बरोबर आहे. पण लोक एवढे हुशार निघाले, कॉल एंड व्हायला टाइम आहे भाऊ, आताशी मिस कॉल आहे. लोक एवढे हुशार निघाले. हा डाय, मेहंदी, काय म्हणले? हा पेंटिंग, हा पेंटिंग. पण त्यांना मिस कॉल समजला. बोला पटकन, मिस कॉल समजला. पण यम म्हणलं ठीक आहे बाबा, भूल चूक माफ, एक चूक माफ, चला नाही समजलं तर नाही समजलं. मग दुसरा मिस कॉल दिला. दुसरा मिस कॉल, डोळ्याची पावर कमी करून टाकली, डोळ्याची. पण लोक हुशार, डोळे तपासून चष्मा लावला, पण मिस कॉल समजला. मग यम म्हणला जाऊ दे, तुझं नाही माझं नाही, शेवटचा चान्स. तिसरा मिस कॉल दिला. हे पुढचे 2-4 दात पाडून टाकले लोक. काय बसवलं म्हणता तुमच्याकडे, काय म्हणता? हा पाचाळ. जमलं कार्यक्रम मग काय आता. पण त्यांना मिस कॉल काही समजला नाही. वा वा वा. मग यम वैतागला, म्हणला आता कवर मिस कॉल खेळायचं. मग यम म्हणला आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, इंस्टाग्राम नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. मग तुम्ही तिकडे शेतात असो, नाही तर घरी असो, नाही तर कामावर असो, नाही तर कीर्तनात असो, तो फोन आल्यावर उचलावाच लागतो, कट करता येत नाही. म्हणून देव चांगला आहे महाराज, आपल्याला काही गोष्टी समजत नाही. जो मनुष्य आलाय तो एक ना एक दिवस, अहो सगळे गेले, आपणही गेलो. मेला मेला बाप मसना गेला, मेला मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा झाला. भजी मन नारायण, भजी मन नारायण, भजी मन नारायण, भजी मन नारायण. वा 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 वा, खूप सुंदर महाराज. हो घर आज ज्याला कळलं त्याला कळलं. हा चाल कळाली होती, मग ठीक आहे चला. वा सुंदर गायलं महाराज. वा म्हणजे आज जे गेले पणजे गेले, आपणही एक ना एक दिवस जाणार आहे. मग असं जाऊ नका, देवाची भक्ती करा. हो भक्ती केली पाहिजे का नाही? तुम्हाला खरं सांगू का, आपली भक्ती आणि साधू संतांनी जी सांगितली का भक्ती, त्यात जमीन आसमान फरक आहे. तुम्ही हा म्हणा किंवा नाही म्हणा. आपली भक्ती म्हणजे निवळ आंधळी भक्ती. आपली भक्ती कशी? आंधळी. संतांनी डोळस भक्ती सांगितली, तशी भक्ती आपण करत नाही. आता मला सांगा बसणारी मंडळी, आता श्रावण महिना चालू आहे, नागपंचमी झाली का नाही?
नागपंचमीला तुम्ही कुठं जाता महिला मंडळ? पटकन बोला, आपल्याला टाईम नाही. वारुळावं. कुठं वारुळ जाता ना? कशाला? हा हा, कशाची पूजा करायला? नागाची पूजा करायला जाता तुम्ही, बरोबर का नाही? मग आता तुम्ही एवढ्या मनोभावाने आवरून नटून थटून श्रद्धेने तुम्ही वारुळा जाता, नागाची पूजा करता, मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो आणि नागदेवता प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यावर म्हणतो चला, एवढी भाविक भक्तीनबाई माझ्यासाठी एवढ्या लांबून आली, पायी पायी माझी पूजा केली, मी प्रसन्न झाले, आता हिला आपण घरी जाऊन दर्शन देऊ. मग नागदेवता तुमच्या घरी येतात. मग नाग घरी आल्यानंतर आपण काय म्हणतो? या 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 महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, काय? बसा बसा. काय करतो आपण? बोला पटकन. काय करता? का ठीक आहे? मग नागपंचमीला काय करतो तू? म्हणजे नागपंचमीला तुम्ही पूजा करत होते आणि तोच नाग घरी आले हो पूजाच, फक्त काठीनं पूजा. ही आंधळी भक्ती झाली का नाही? ही भक्ती कुठली झाली? आंधळी भक्ती झाली. कबीर महाराज सांगतात, सोने चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाई रे. कबीर महाराज सांगतात बरं का, सोने चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाई रे. जिंदा नाग जब घर में निकले ले काटी दमकाए रे. कैसे भजन विना तरियो. वा. वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही, अजिबात नाही महाराज. आणि ते गेल्यानंतर अख्ख्या गावाला आमंत्रित करतो, पंचपक्वान्न खाऊ घालतो. जिद्या नाही अन्न मेलावली पिंडदान, मेलावली पिंडदान, मेलावली पिंडदान, अन्न मेलावली पिंडदान, मेलावली पिंडदान, मेलावली पिंडदान. हा, जितपणी खायला घालणार नाही. मेल्यावर गावाला आमंत्रण, पंचपक्वाने खाऊ घालणार, मग कावळ्याला मानणार. जिवंत होते तोपर्यंत सुखाचे 2 घास खाऊ दिले नाही. कबीर महाराज सांगतात, जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए. जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए. मुठ भर चावल हाथ में वाटी कौआ बाप बुलाए. कैसे भजन विना तरियो. ओ मला सांगा बसणारी मंडळी, तरुण पोरं, बकरा सजीव आहे का निर्जीव? मोकळं बोला. सजीव. दगड? बरं, एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो का नाही? घेतो का नाही? तुकोबारांनी बकरा मारायला सांगितलं, संतांनी बकरा मारायला सांगितलंय, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. आपल्या आतमधला जो काम क्रोध आहे, हा जो बकरा आहे तो मारा. आपण कुठला मारतो महाराज? कबीर महाराज सुंदर वर्णन करतात, सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कैके काटा. सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कैके काटा. मास मास सब आदमी ने खाया देव रह गया भूखा. कैसे भजन विना तरियो. आणि शेवटी कबीर महाराज सांगतात की बाबांनो, लोकांना येड लागले, येड. खरा देव दिला सोडून लोक खोट्या देवाच्या नादी लागले. कहत कबीर सुन बाई साधू दुनिया बड़ी दीवानी रे. कहत कबीर सुन बाई साधु दुनिया बड़ी दीवानी रे. सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भाग. कैसे भजन विना तरियो. अनाड़ी दुनिया भजन विना तरियो. अनाड़ी दुनिया भजन विना तरियो. तुम्हाला कढीपत्ताच माहित नाही का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? बोलत जा. कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार. काय? आता थोडा 5 मिनिटं मला आवाज येऊ दे बरं का, मी विचारल्यावर सांगायचं. झाडावर असा हिरवागार. काय? कढीपत्ता. हां, असा असं राहू द्या. हां, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलो. कोण?
कढीपत्ता. चला ठीक आहे, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बाबा. पण त्याला माहीत नव्हतं घरी गेलो आपलं काय होणार आहे. जसं घरी आले, बाईने त्याचे 2-4 भाऊ पण त्याला गाठवले लसूण. तुम्हाला अनुभव वाटतं? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आलं? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणलं पटकन उत्तर द्या, आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट. या भक्तीला किंमत नाही ना महाराज. भक्ती कशी पाहिजे? देवाला जे आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडती, हेची थोर भक्ती आवडती, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्प विमा संसाराची, संकल्प विमा संसाराची, संकल्प विमा संसाराची, अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, तैसेची राहावे, तैसेची राहावे. वा वा, धन्यवाद. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. इथं होतो ना आपण. आता देवाला भक्ती आवडते कुठली? नीट लक्ष द्या महिला मंडळ. संकल्पावी माया संसाराची. संसार सोडून द्या असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे का, ते प्रेम थोडं कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. आणि ती भक्ती केली पाहिजे. पुढं तुकोबऱ्या म्हणतात कसं राहिलं पाहिजे माणसांनी? ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती काय असावे? आता समाधान नाही. आता समाधान आहे का? महिला मंडळ मला सांगा, इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकाचा सुद्धा हात वर नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी एकीने हात वर केला असल त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. माणूस समाधानी नाही हो, काही समाधानी आहे महाराज. दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, नवीन न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं. ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना घेणं देणं का? कारण समाधान नाही ना. समाधानी पाहिजे माणसाने. समाधान नाही आता. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, प्रत्येक कीर्तनात घेतो मुद्दा म्हणून मी. एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. गुलेवाडी मळका असाव पण जळकं नसाव. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फेक्सल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग पावडर, अख्खा मळ तुमचा साफ होणार.
पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आणि समाधानी आज माणूस नाही महाराज, समाधान नाही महाराज. समाधान एकालाच मिळतं ज्यांनी गोपाळ हृदयामध्ये साठवलाय, भगवंत हृदयामध्ये साठवलाय, त्याला जीवनामध्ये समाधान मिळतं. अभंगाचं प्रथम चरण. साठविला हरी, 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 साठविला हरी. लहान लहान पोरं आहे महाराज, एवढं सुंदर गायन करतात महाराज. अजून काय पाहिजे महाराज, खूप सुंदर महाराज. मला सांगा बरं, बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? हा सोपं आहे का? हां, आता कसा आवाज आला? गायन करणं सोपं नाही महाराज, त्याला घासावं लागतं महाराज. कोणाला जमतं का? मृदंग वाजवणं सोपं आहे? सोपं आहे का? 10-10 वर्ष त्याला तप आहे महाराज. बोटं फुटतात वाजवून, बोटं, तेव्हा एवढं सुंदर वाजवतं येतं. सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज. बरं आता एवढे सुंदर गायक वादक महाराज मंडळी सगळी इथं आहेत. आमच्याकडं बघून तुम्हाला असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे बाबा. तुम्हाला एक उदाहरण देऊ का? पोरांना कुठं, हां, रॉकेट कुठं उडतं? रॉकेट बोला बिंदास, रॉकेट कुठे उडतं? आकाशात. आता आकाशात रॉकेट दिसल्यावर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतोय रॉकेटला माहीत का? तुम्हाला माहीत? मंडळी हुशार आहे बरं का तुमची इथली. बरेच कीर्तनात म्हणतोय, पण निदान 5 मिनटं तरी लागतं समजायला त्यांना. पण तुम्हाला लगेच क्लिक झालं, म्हटलं हुशार आहे. म्हणून मी का म्हणतो तरुण पोरं असायला पाहिजे, कारणच आहे बुद्धी आपल्या पुढं असते त्यांची महाराज. तसं आमच्याकडे बघून वाटतं का नाही, महाराज लोकांची मजा आहे. पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? आम्हाला माहीत. सोपं नाही महाराज. हे दिसायला सोपं वाटतं, सोपं नाही महाराज. हो, एक जण माझा मित्र होता, मी कधी सांगत नाही कीर्तनात, पण तो विषय निघाला म्हणून सांगतो. एक जण मित्र होता, तो नुसताच कणायचा माझ्या पुढे, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही, काय नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला 8 दिवस गाडीत टाकलं. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ 2-2 कीर्तनं. असं ते वैतागलं महाराज 8 दिवस. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश देवाकडे, जावे त्याच्या वंश होते भाकडे, जावे त्याच्या वंश, हे भाकडे जावे पाण्यात झोप घेतो कैसा, वा वा, जावे त्याचा वंश, जावे त्याचा वंश, हे भाकडे झोप घेतो कैसा, जावे त्याचा वंश, वा दादा वा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसान, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हो, आजचा जर सप्ताह पाहिला तर आजचा सप्ताह गुलेवाडीमध्ये चालू आहे असं मला अजिबात वाटत नाही. आजचा सप्ताह जणू काही पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असं मला वाटतं महाराज. एवढं सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज, सर्व सुंदर आहे महाराज. कसलीच कमतरता नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो, इथं आनंद घेतला पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून आपल्या तरुण मुलांवर घरात चांगले संस्कार द्या,
परमार्थात घाला महाराज. हो, गायन वादन काही ना काहीतरी एखादी कला शिकवा महाराज. इथं जो आनंद येतो कुठंच नाही महाराज. हो, आता लहान मुलांना आता हे नाही, आता मोबाईल देतात. काय देतात? मोबाईल. हो, काही जण म्हणतात महाराज आमचं पोरगा अभ्यासच करत नाही. अरे घरात माणसं 2 आणि 4 4 8 आहेत, ते पोरगा अभ्यास करीलच कसं हो? पोरग थोडं रडायला लागलं दिला मोबाईल महाराज. अरे पूर्वी तसं नव्हतं महाराज. पूर्वीचा काळ खूप सुंदर होता महाराज. पूर्वी पोरग जर रडायला लागलं महाराज, किती सुंदर वर्णन बघा. आपले एकनाथ महाराज सांगतात, रडू नको बाळा, रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. बोला, रडू नको बाळा. महिला मंडळ टाळ्या टाळ्या. हा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. बोला, लोण्याचा गोळा. वा 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 वा, लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. टाळ्या टाळ्या. हा, थांबले नाही पाहिजे. खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. बोहा, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. चांदीचा भवरा, टाळ्या टाळ्या माग बसलेले. चांदीचा भवरा तुला खेळाया देते, चांदीचा भवरा तुला खेळाया देते. खेळाया देते पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन. बोला, एका जनार्दनी, एका जनार्दनी तुला झोका मी देते. एका जनार्दनी तुला झोका मी देते. आपला थोडा आराम करायचा, त्यानं चालू आहे. झोका मी देते पाणी घेऊन येते, झोका मी देते पाणी घेऊन येते. बोला, रडू नको बाळा, रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. वा 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 वा, क्या बात आहे. सुंदर महाराज. हा, पोरग रडायला लागलं. चांदीचा भवरा तुला खेळाया देते, खेळाया देते पाणी घेऊन येते. पोरग रडायला लागलं. लोण्याचा गोळा
तुला खायला देते खायला देते. आणि आता पोरग रडायला लागलं, मोबाईलचं डबड. तुला खेळाया देते खेळाया देते. आता कायचं पाणी हो, लय अवघड महाराज. मुलांना चांगले संस्कार लाव महाराज. हे मोबाईलमुळे एवढं अवघड झाले महाराज. मी सुद्धा वापरतो, माझ्याकडे 2 आहे, पण त्याला पण काही लिमिट आहे ना महाराज. आज मोबाईलमुळे एवढं अवघड झाले महाराज. मोबाईलमुळं माणसं झाली एकलकोंडी. कोणी कोणाशी बोलायला तयारच नाही हो, अजिबात बोलत नाही महाराज. हो, मोबाईल घेऊन बसतात, हसत सुद्धा नाही. आता कीर्तनात जाऊ दे, आजचं आज लय तुम्ही हसले, पण अशी माणसं हसलं पाहिजे हो. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात आणि गर्दीत घुसता येतं. घुसता येतं, बरोबर आहे. हसलं पाहिजे माणसाने, आनंदात राहिलं पाहिजे महाराज. वा 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 वा. आता हसत नाही, आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही? बातम्या 24 वयात अटॅक, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. अहो हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? आपले पूर्वज बघा, आजोबा पंजोबा कसे राहत होते, काय होतं हो त्यांच्याकडं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्या होते समाधानी असायचे. जास्त पैशांची हाव नव्हती तेव्हा, जास्त दवाखाने सुद्धा नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? हसत जगायचे, समाधानाने जगायचे. आता लोक हसत नाही, समाधान नाही, हसत नाही, नुसता मोबाईल घेऊन बसायचं. माणसं झाले एकलकोंडी, कोणी कोणाशी बोलायला नाही महाराज. नुसतं गेम, नुसती ती गेम चालू महाराज. हां, व्हॉट्सअप चालू, फेसबुक चालू, इंस्टाग्राम चालू. संभाषण राहिलं नाही महाराज. असं करू नका, एकत्र मिळून राहा. अरे घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती. घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको त्या नुसत्या नाती. हो, प्रेमाने जगा महाराज. हो, बघा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे साधू संतांनी 450 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही. बरं, आपण कीर्तनात एक सांगावा, लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ घ्यावा. माझा मागं मुंबईला कार्यक्रम होता, मी कीर्तनात फक्त एक वाक्य बोलून गेलो, जे पेराल ते. तरुण पोरांनो, जे पेराल ते. बरं, मला याच्यात चुकीचं सांगा काय? जे पेरणार ते उगवणार ना, त्याला प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन, फळे रसाळ गोमटी. म्हणजे तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणले, महाराज तुम्ही हे बोललेच का? मी म्हणलं काय बोललो? तो म्हणतो जे पेराल ते उगवेल. म्हणलं चुकीचं काय? ते बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला महाराज शेंगदाणा पेरला, टरफाला आलो कुठून? तुमच्या इथं काय म्हणतात? टरफालच म्हणतात ना. हे बरं आहे. ते मागायचं वेगळा शब्द होता, काय होता तो? बचाळ. बचाळ. हां, ते लय आवडलं. एवढं कीर्तनातून तेवढा एक शब्द घेऊन जाणार मी. तुम्ही कीर्तन घ्या, मी तुमचा हा शब्द घेऊन जातो. बचाळ ना. हां, बचाळ. हा, तो म्हणला महाराज जे पेराल ते उगेल, चुकीचं. काय झालं? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफाला आलं कुठून? मी म्हणलं अरे त्या टरफालाच्या आतमध्ये काय आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, तुमचा शब्द काय होता? जे पेराल ते. मग त्याचं म्हणणं असं होतं शेंगदाण्याला डायरेक्ट काय आला पाहिजे? शेंगदाणा. माझी अक्कलच बंद झाली. पण मी पण हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, देणार, फुकट नाही. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो याच्या घरी चहा प्यायला, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी आण नको. तो आला कपात चहा घेऊन, म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं त्याने डबल महाप्रसाद घ्या, काय लोड घेऊ नका. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट काय नाही. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? मग म्हणलं बावळा टरफल्याशिवाय कुठे शेंगदाणा असतो?
तो म्हणलं महाराज तुमच्या कुठं नादी लागतं म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का अशी लोक असतात महाराज आपण एक सांगावं की ते वेगळंच करतात महाराज चांगला अर्थ घ्या महाराज कीर्तनातून अर्थाचा अनर्थ करू नका वा वा साधू संतांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले लोक ऐकत नाही ऐकलं पाहिजे महाराज जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात हे जरी नाही काल तुम्ही आज उडीवच आहे फक्त उडून इथं वर येऊ नका म्हणजे झालं घेऊ का मग तुमच्याकडून सपोर्ट भेटलं म्हणजे कसं टाईम आहे आपल्याकडं लावून घ्यायचा का पखवात व्यवस्थित ना टाळकरी मंडळी पाणी पिणी काय साऊंड सिस्टीमवाले भाऊ 5 मिनटं फक्त कृपा करा आमच्यावर व्यवस्थित हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईन सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बा जाईल आमचं काय बा जाईल आमचे काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा एक साथ आहे हा पकवाद्याचा आवाज आहे पकवाद्याचा आवाज आहे कुठली वायर आहे हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे दांगड दिंगागे दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे हा एक साथ टाळ्या 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 मागे बसलेले हे दाताचं दातवण घ्या ग कोणी हा जमलं 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 दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कोणी काळा दाताचं दातवण घ्या ग कोणी क्या बात है कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा बोला कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा
टाळ्या टाळ्या या शेजारने बरं नाही केलं मी थांबल्यावर कसं काय वाजवतो या शेजारने बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बोला या शेजारने या शेजारने बरं नाही केलं आपला आराम करा थोड्या वेळा या शेजारने बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होने भजने लागा देव करा गैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सोम वागा प्रेम नगरा वारी सावधोनी भजने लागा देव करा कैवारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी तरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा आवाज 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 जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार माय बहिणीचे इज्जत राखणार माय बहिणीचे इज्जत राखणार माझ्या बहिणीची इज्जत राखणार. असा सरदार शिवाजी राजाजी असा सरदार शिवाजी राजाजी असा सरदार सगळ्यांचे हात वरती हात 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 मागे बसलेले हात हा एक 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 हा क्या बात है पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी जय सियाराम वा 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 खूप सुंदर महाराज वा संजू संतांचा ऐका महाराज पुन्हा मनुष्य जन्म नाही एकदाच आहे संतांचा ऐका शूरवीरांचे चरित्र ऐका महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जरूर करा तरुण पोरांनो तुम्ही बिंदास करा हो इकडे 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 महिला मंडळ फक्त 5 मिनटं
जास्त वेळ घेणार नाही मी, टाईम झालेला आहे मला माहिती आहे, फक्त 5 मिनटं. जयंती जरूर करा, पण माझं एक वाक्य नीट लक्षात घ्या. जयंती जरूर केलीच पाहिजे, आपल्या राजाची जयंती महाराज. एकदा नाही 2दा करा. मी म्हणतो 365 दिवस जरी जयंती केली तरी कमी आहे. एवढं राजाचे उपकार आहे आपल्यावर महाराज. जरूर करा, पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांची विचारांची सुद्धा जयंती साजरी करा. वा वा वा. तरुण पोरं इथं उपस्थित आहेत महाराज. वा, आनंद वाटतो महाराज कीर्तनाला तरुण मुलं असल्यानंतर, तरुण वर्ग असल्यानंतर. कारण मी सुद्धा एक काय तरुण आहे महाराज. वा वा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखांना गोड भजन करायचं. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई. हरि बरोबर म्हणले होते बघा सुनील भाऊ तुम्ही. अजून थोडंसं 10 ग्राम वाढलं असतं की महाराज खाली झोपलाच असता. पण तुमचं प्रेम आहे महाराज, त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहे महाराज. वा वा वा. खूप सुंदर नियोजन कार्यक्रमाचं. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वा वा. अगदी अगदी गोड नियोजन महाराज, गोड नियोजन. आणि दिवसेंदिवस प्रगती होत चालली सप्त्यामध्ये. मागच्या वर्षी पण मी आलो होतो, पण बऱ्याचशा गोष्टी मला थोड्या वेगळ्या दिसल्या आणि चांगलं वाटलं, प्रगती वाटली महाराज. अशीच प्रगती तुमच्या गावात होत राहू हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो महाराज. आज सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे,
हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढं जर सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे मागायचं महाराज. हो, सर्वांनी एकदा हाताने टाळ्यान मुखानं गोड भजन. ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली नाथेश्वर माऊली नाथराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली नाथेश्वर माऊली नाथराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम. तुकाराम